नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणीसंदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। भारतात सध्या वेगवेगळ्या सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि महिलांना खुश करण्यासाठी पैसे देणारी योजना आणली। मध्य प्रदेश सरकारनंतर हे लोन सगळ्या राज्यामध्ये पोहोचलेलं आहे। या योजनेमुळे भाजपाला मोठा फायदा झाला आहे। महिलांच्या खात्यात दर महिन्याला हप्ता पोहोचवला जात आहे। पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने अशा योजनेवर आता सरकारकडे एक शिफारस केली आहे। महागाई पाहता महिलांचा हप्ता वाढवला पाहिजे अशी शिफारस या परिषदेने केली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ होणार का हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे। पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद या परिषदेने असा एक अहवाल केला आहे। या अहवालामध्ये त्यांनी महिलांना मिळणाऱ्या पैशामुळे काय फरक पडला याची माहिती दिली आहे। या योजनेमुळे महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे। त्या स्वतः आता निर्णय घेऊ शकत आहेत। घरामध्ये महिलांचा सन्मान वाढला आहे। त्यामुळे महिलांना मिळणारे पैसे हे वाढायला हवे। सध्या मिळणारी 1000 ते 1500 रुपये महिना ही रक्कम वाढवून 2000 ते 2500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिला आहे। यातून केंद्र सरकारने एक राष्ट्रीय योजना आणावी असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे। या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। जवळपास 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळत आहे। ESCPMच्या अहवालानुसार या योजनेनंतर महिलांचा सरासरी बँक बॅलन्स आता 1500 रुपये हप्ता मिळत असल्यामुळे आता 2000हून थेट 8700 रुपयापर्यंत पोहोचला आहे। महिलांना बचत करण्याची सवय लागली आहे। SBI रिसर्चच्या रिपोर्टनुसार या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण महिलांच्या बचत दरात सुमारे 15% वाढ झाली आहे। महिला या पैशामधील 60% हिस्सा थेट खाण्यापिण्यावर, औषधोपचारावर आणि मुलांच्या शिक्षणावर खर्च झाला। उर्वरित 40% हिस्सा एकतर बचतीमध्ये किंवा व्यवसायासाठी वापरतात। महाराष्ट्रच नाही तर ओडिशामध्ये सुभद्रा योजना राबवली जाते। तिथे महिलांना वर्षाला 10,000 रुपये दिले जातात। मध्य प्रदेशमध्ये ही लाडली बहीण योजना राबवली जाते। तिथे महिलांना आधी 1250 रुपये मिळत होते, ते आता वाढून 1500 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे। जवळपास 1.25 कोटी महिलांना याचा फायदा मिळत आहे। तर कर्नाटकमध्ये ही गृहलक्ष्मी योजना राबवली जाते। इथं महिलांना दरमहा 2000 रुपये दिले जातात। 1.1 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। आता यावर ESCPMने सर्वात जास्त भर दिला आहे। गेल्या काही वर्षात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत। सरकारी आकडेवारीनुसार अन्नधान्याची महागाई दरवर्षी 7 ते 8% राहिली आहे। 2022मध्ये 1000 रुपयामध्ये ज्या वस्तू येत होत्या, आता त्यासाठी 1300 ते 1400 रुपये खर्च लागतो। त्यामुळे ESCPMने म्हटले आहे की ही रक्कम महागाईशी जोडली पाहिजे, जेणेकरून तिची खरी किंमत टिकून राहील। या अहवालामध्ये असेही म्हटले आहे की येत्या काही काळात महिलांना मिळणारी ही रक्कम वाढवली पाहिजे। गेल्या निवडणुकांमध्ये महिलांनी ज्या प्रकारे उत्साहाने मतदान केलं, त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष महिलांना खुश ठेवू इच्छित आहेत। हे शक्य आहे की पुढील केंद्रीय बजेटमध्ये किंवा राज्याच्या निवडणुकांमध्ये या योजनेची रक्कम आणि व्याप्ती वाढवण्याच्या मोठ्या घोषणा केल्या जातील। तुर्तास कोट्यावधी महिलांच्या खात्यात दरमहा येणारे हे पैसे त्यांच्या आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा बदल करत आहेत। आता आगामी काळामध्ये हप्ता वाढला तर आणखी फायदा होईल। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।